श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षांपासून अविरतपणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं नियोजनबद्ध आयोजन करत आपल्या नेतृत्व कौशल्याचा योग्य फायदा गोरगरीब आणि गरजू लोकांना कसा करून द्यावा याचं उत्तम उदाहरण जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राला देणाऱ्या शिर्डी नगरीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते आणि माजी नगराध्यक्षा सौ सुमित्रा काकी कोते यांनी अवघ्या ₹1.25 तब्बल 2300 मुला-मुलींचे लग्न लावून देत हा अनोखा उपक्रम गेली 24 वर्ष अविरतपणे चालवला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या साई सिद्धी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि शिर्डी व परिसरातील सर्वच राजकीय आणि सामाजिक मान्यवर यांचा खुबीनं वापर कसा करून घ्यायचा किंवा बापूंचे समाजासाठी असलेले योगदान आणि बापूंच्या प्रेमापोटी तमाम शिर्डी व परिसरातील जनसमुदाय कसा गोळा करायचा हे कौशल्य बापूंना जमल्याचं दिसून आलं. यावेळी शिर्डी व परिसरातील मान्यवरांच्या उत्तुंग कार्याचा गौरव करत बापूंनी उपस्थित नेते मंडळी आणि मित्रपरिवाराच्या हस्ते मान्यवरांचा शाल, गुलाबाचे फूल आणि टुमदार पांढरी शुभ्र टोपी देत सत्कार केला व यानंतर दरवर्षीप्रमाणे आमरस, मांडे जेवण देत उपस्थित नागरिक आणि मान्यवरांना तृप्त केलाय. यावेळी हजारोंचा जनसमुदाय बापूंच्या फक्त मेसेजवर उपस्थित होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांना वाढण्यासाठी वाढपी मंडळी म्हणून साई सिद्धी मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि शिर्डीतील युवक तर होतेच, मात्र त्यासोबतच स्वतः दिग्गज राजकीय नेते मंडळी यांनी देखील आलेल्या नागरिकांना आदरपूर्वक जेवणाचा आनंद दिला आणि स्वतः बापू या नियोजनाचे नेतृत्व करत असल्याचं दिसून आलं. यावेळी कैलास बापू कोते यांच्यासह मान्यवरांनी भाषणात 2 मे रोजी सायंकाळी होणाऱ्या दिमाखदार सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज, शिर्डी.